महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्त भोलेनाथाची पूजा करतात आणि उपवास करतात। महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाचा रुद्राभिषेक करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते। भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी रुद्राभिषेक करणे अत्यंत फलदायी मानले जाते। रुद्राभिषेक केल्यानं भगवान शिवाचा अभिषेक होतो आणि त्यांचे दैवी आशीर्वाद मिळतात। तसेच रुद्राभिषेक केल्याने शिवत्वाचा उदय होतो आणि सर्व देवतांची पूजा होते, अशी आख्यायिका आहे। जुना विडी घरकुल आय ग्रुप येथील ओम बहुउद्देशीय सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ स्थापित श्री ओंकारेश्वर शिवलिंग मंदिर परिसरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने महाशिवरात्रीच्या दिवशी परिसरातील शिवभक्तांची सकाळपासूनच महादेवांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। सकाळी 7 वाजता रुद्राभिषेक करण्यात आला। त्यानंतर ओंकार आयुर्वेदिक क्लिनिकच्या डॉक्टर मामड्याल दाम्पत्यांच्या हस्ते नवग्रह पूजन झाले। त्यानंतर महापूजा करून मोठ्या भक्तिभावात आरती संपन्न झाली। तसेच संध्याकाळी 6:30च्या सुमारास पुन्हा रुद्राभिषेकसाठी भक्तांची मांदियाळी दिसून आली। आपल्या हाताने रुद्राभिषेक करण्यासाठी हजारो भक्तांनी शिस्तीत रांगेतून जात रुद्राभिषेकचा आनंद घेतला। त्यानंतर सर्व भाविकांना खिचडी व खिळी प्रसाद म्हणून देण्यात आले। परिसरात भक्तिमय वातावरण निर्मितीसाठी सुंदर शिवभजन ठेवण्यात आले आणि रात्री 12 वाजता डमरूच्या निनादात व शिवमंत्रोच्चारात भव्य दिव्य भस्म आरती करण्यात आली। या प्रसंगी ओंकारेश्वर शिवलिंग दर्शनासाठी सोलापूरचे खासदार माननीय प्रणितीताई शिंदे, सोलापूर मध्यचे आमदार देवेंद्र दादा कोठे, उद्योजक प्रभाकर गज्जम, माजी नगरसेवक प्रथमेश दादा कोठे, संतोष सोमा, डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। महाशिवरात्रीच्या भव्य उत्सवाकरिता ओंकारेश्वर शिवालयाचे पदाधिकारी प्रशांत बुद्दुल अध्यक्ष, प्रभाकर एले उपाध्यक्ष, श्रीनिवास चिंताकिंदी सचिव, यल्लप्पा नादरगी सहसचिव, अमरनाथ सोमा खजिनदार, मार्कंडे चिंताकिंदी, राहुल चरकुपल्ली सदस्य व गोविंद बुधारम, रमाकांत खामकर, पांडुरंग कोंडा, सुधाकर ताटी, नागनाथ जमादार, श्रीनिवास मुदगोंडा, अंबादास मॅडम, श्रीशैल राठीमणी व आदींचे बहुमोल सहकार्य लाभले। प्रणमामि सदा शिवलिंगं आसदनो परिवेशितलिंगं అందులోని చేప కప్పల్ ఎంగిలంటున్నాయి లింగా మహానుభావ మహదేవ శంభో మమ కన్న తండ్రి మాలింగమూర్తి ఏమి చేతురా లింగా संधी तुम्ही खासदार म्हणून 15 वर्ष आमदार आणि आता खासदार म्हणून दिली, ह्याचा फायदा मी तुमच्यासाठी नक्कीच करून देईन एवढं या ठिकाणी सांगते आणि देवाच्या चरणी प्रार्थना करते की खास करून माझ्या विधी कामगार महिलांचे इच्छा आकांक्षा आणि मनोकामना पूर्ण कर आणि माझ्या यंत्रमान कामगारांच्या पण इच्छा आकांक्षा आणि मनोकामना पूर्ण कर। हा जो सोलापूरची प्रतिष्ठा हा पूर्व भाग आहे, विडी घरकुल आहे, त्यांना पण प्रगतीच्या पथावर आण अशी मी श्रीच्या चरणी प्रार्थना। श्री ओंकारेश्वर शिवलिंग मंडळ आय ग्रुप विडी घरकुल आज आपण सर्व महाशिवरात्री साजरी करत आहोत आणि मी आपल्या मंडळाची महाशिवरात्रीची जी पूजा आहे ऐकून होतो की खूप मोठ्या प्रमाणात इथे साजरी केली जाते आणि रात्रभर इथे लोक भाविक दर्शनासाठी येत असतात। आणि आता जसं मी बघतोय की इथे एक मोठं शिव मंदिर रूपात येणार आहे आणि मी लवकरच अशी इच्छा करतो, महादेवचरणी प्रार्थनाही करतो की लवकरात लवकर इथे मंदिर व्हावं आणि त्यासाठी पुढे परिवाराकडून आमच्याकडून काही मदत लागल्यास आम्ही नक्की सर्व भाऊ आपल्याला खात्री देतो की आम्ही काही फुलने फुलाची पाकळी असं काही आम्ही मदत करतो।
तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. ज्या प्रकारे अण्णांनी तुमच्यावर प्रेम केलं, ज्या प्रकारे अण्णांनी विडी गुरुकुलचा सर्वांगीण विकास केला, येणाऱ्या काळात सुद्धा ही कामं त्याच पद्धतीने सुरू राहतील हा विश्वास देतो. या देवस्थानसाठी जे काही निधी असतील किंवा जे काही व्यक्तिगत मदत असेल ते मी निश्चितच माझ्या परिवारातील सदस्यांची चर्चा करून, माझा लहान भाऊ श्री प्रतिमेश यांच्याशी चर्चा करून आपल्याला लवकरच याबाबतचा देखील शब्द देईल. आणि आपण सर्वजण कोठे परिवारांवरती जो स्नेह आजपर्यंत कायम ठेवला तो यापुढेही कायम ठेवणार ही खात्री आहे. या ठिकाणी आल्यानंतर महेश अण्णांचा जो हसरा चेहरा आपण प्रतिमा या ठिकाणी लावलं ते पाहून माझं मन भरून आलं. आणि पाहताना निश्चितच अण्णांच्या आणि तुमचा जो व्यक्तिगत स्नेह होता प्रत्येकाच्या हृदयात महेश अण्णा होते. आणि ही गोष्ट अण्णांच्या पश्चाती तुम्ही जपली आहे त्याबद्दल मी कोठे परिवाराचा सदस्य म्हणून तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. हर हर जय श्रीराम.